आज देशामध्ये नाही जगामध्ये सगळीकडेच बाप्पाचा आनंद आणि सेवा ही 10 दिवस एक खूप आनंदाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठीच असते. आणि हा खूप मोठा उत्सव हा आज फक्त महाराष्ट्रात नसून सगळ्याच समाजांना एकत्र करून साजरा करणारा एक असा सुंदर महोत्सव हा आहे. आणि त्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे आजही आम्ही पुण्यामध्ये जे सगळे मानाचे गणपती आहेत आणि खडकवासला आणि माझ्याही ज्या भागाची मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्या संपूर्ण भागात दर्शन घेण्याचा एक आनंद उत्सव म्हणून आज आम्ही सगळे फिरतो. काय मागणी केली बाप्पांकडे? सुख शांती, भारताला आणि जगाला सुख शांती आणि समृद्धी आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे. मुंबईत काल तुम्ही आझाद मैदानात काल गेला होता. चर्चा केली, काही विरोध करण्याचा प्रयत्न केला, पवार साहेबांच्या विरोधात घोषणाबाजी केली. काय नेमकं घडलं होतं? कारण त्यानंतर तुम्ही माध्यमांशी बोलला नाही. राज्याला प्रश्न आहे की ताईंसोबत नेमकं तिथे काय घडलं? अरे ठीक आहे, इथना तो हक बनताय ना. आता एवढं मोठं आंदोलन असताना काही युवा मुलं असतात, त्यांच्या मनात काही गोष्टी असतात आणि माझी नैतिक जबाबदारी आहे की मी शेवटी एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भावनांचा आदर हा मी केलाच पाहिजे. त्यामुळे एखाद्या मुलाच्या काही वेदना असतील तर ते ऐकून घेणं आणि समजून घेणं आणि नुसतं समजून घेणं नाही, त्याच्यातून मार्ग काढणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे फार काही तिथे झालं नाही आणि एखाद्या मुलांनी हट्ट केला तर त्याच्यात गैर काय? आंदोलन तीव्र होते. नाही, चर्चा म्हणजे काल मी जेव्हा गेले तेव्हा पाटलांना खूपच थकवाई आला होता, त्याच्यामुळे ते आराम करत होते. थोडक्यात चर्चा झाली. मी फक्त त्यांची म्हणजे त्यांची तब्येत ठीक आहे ना, डॉक्टरशी सविस्तर चर्चा झाली. आणि त्या भागामध्ये स्वच्छता असेल, आज महाराष्ट्राच्या मायबाप जनतेतली प्रत्येक महिला आज एक भाकर त्या पोरांसाठी तिथे पाठवते, आंदोलकांसाठी. हीच खरं तर म्हणजे मला कौतुक वाटतं महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेचं की किती एखाद्याला साथ सगळे देत आहेत. पण आपली लेकरं तिथे आहेत आणि त्या लेकरांसाठी जेवण असेल, जे काय असेल, शेतकरी आज कोण पेरू पाठवतोय, कोण केळी पाठवतोय, अशा पद्धतीने सगळं तिथे चाललेलं आहे. पण माझी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की तिथली स्वच्छता, तिथली शौचालय याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे. कारण काही खूप महत्वाचं आहे. एकीकडे पाऊस प्रचंड आहे, गैरसोय आंदोलकांची होते, काही ठिकाणी लाईट्स रात्री लावायची गरज आहे, अशा काही गोष्टी आहेत. त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली. सरकारने यामध्ये भूमिका घेण्याऐवजी विरोधकांच्याच भूमिका सरकारला हव्या आहेत. त्यामुळं आणि वेळोवेळी पवार साहेबांवर प्रश्न निर्माण केले जाते की मला हीच गंमत वाटते की एकीकडे आम्हाला संपलं म्हणून म्हणतात, छोटा पक्ष म्हणून म्हणतात, आणि एवढं मोठं आंदोलन जेव्हा उभं राहतं त्याचा केंद्र शरद पवारच होतात आणि सत्ता सगळी त्यांच्याकडे. 250 आहेत ना त्यांचे खासदार, म्हणजे 280 पैकी 250 आमदार आणि 300 खासदार असलेला पक्ष हा परत शरद पवारांकडेच वळतो. हे म्हणजे कमाल आहे बाबा या सरकारची. जयंत पाटील असं म्हणाले की गेल्या 10-15 वर्षामध्ये जे आहे ते आरक्षणाचा प्रश्न तीव्र झालाय. ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस इतका तीव्र नव्हता. बेरोजगारी वाढली आणि मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न आता केंद्राने सोडवावा आणि त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावा. तुम्हालाही असं वाटतंय? सलग 5-10 नाही 11 वर्ष, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सलग 11 वर्ष त्यांचं सरकार आहे. माझा प्रश्न असा त्यांना आहे की आपल्याला आठवत असेल की 2018 साली माननीय मुख्यमंत्र्यांचं एक भाषण आहे असेंब्लीमध्ये केलेलं आहे, ज्याच्यात त्यांनी सविस्तर आरक्षणाची मागणी आणि कसं आरक्षण द्यायचं हेही ते त्या भाषणात बोलले. तो व्हिडिओ मी तर पाहिलाच काल, बऱ्याच लोकांनी मला पाठवला, तो माध्यमांनी पाहिला असेल. आज ते सत्तेमध्ये आहेत. त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आदरणीय माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे की जे सोल्युशन 2018 मध्ये माननीय देवेंद्रजींनी जे असेंब्लीमध्ये मांडलं त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी. बाहेर चालले. शरद पवारांमध्ये प्रतिप्रश्न केलाय की काँग्रेसच्या सत्तेमध्ये असताना पवारांनी ही आरक्षण मर्यादा का वाढवली? एकनाथ शिंदेने पहिल्या आरक्षण आंदोलनाचं श्रेय घेतलं, आंदोलन मिटवलं, आरक्षण दिलं असं म्हटलं. तेच एकनाथ शिंदे आता शरद पवारांनी का दिलं नाही असा प्रश्न विचारता येईल. ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. गंमत मला एवढीच गोष्टीची वाटते की आज या सगळ्याचा केंद्रबिंदू हे सत्तेमध्ये ज्यांचे 250 आमदार आणि 300 खासदार आहे, म्हणजे
जे काही निर्णय प्रक्रिया आज आहे ती सगळी महायुतीच आहे ना, त्यांची महायुतीकडेच आहे आणि अपेक्षा सगळी शरद पवारांकडून आहे. ही गंमत आहे. म्हणजे मला ह्याचा अर्थ सत्तेमधल्या लोकांनीही मान्य केलं पाहिजे की 250 त्यांचे आमदार असले तरी जेव्हा मार्ग निघायचा असतो त्यांना शरद पवारच लागतात. पाटलांनी आजपासून पाणी टॅक्स सुद्धा केले. आंदोलन ना आता सरकारच्या आणि जरांगे पाटलांच्या सुद्धा हाताच्या बाहेर चालले, कारण आता आंदोलनकर्ते जे आहेत ना शेअर मार्केटच्या बिल्डिंग मध्ये घुसलेत, शेअर बाजारात, रोडवरती हाताच्या बाहेर मी कधीच म्हणणार. हे जबाबदार कोण आहे ह्याला जबाबदार आत्ताचं तत्कालीन सरकार आहे. सरकारला जरांगे पाटलांनी अनेक महिन्यापूर्वी त्यांना कालावधी दिला होता. असं नाहीये की आज अनाऊन्स केलं आणि लगेच ते पोहोचलेले. आंदोलन होणार हे सगळ्यांना अनेक महिने माहिती होतं. काय परिस्थिती आहे अभ्यासासाठी वेळ दिला होता. माझं म्हणणं आहे चर्चा करा. मी कालही तिथे गेले तेव्हा म्हणले होते आणि मी वारंवार महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अतिशय विनम्रपणे विनंती करते, पुन्हा एकदा आज करते, पुन्हा मी त्यांना हीच मागणी करते की सर्व पक्षीय बैठक बोलवा, सगळ्यांची चर्चा करा आणि जर हा निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट नोट ते काल बनवू शकत होते. 3 दिवस वाया घालवायची गरजच नव्हती. कॅबिनेट नोट बनवा, अर्जंट कॅबिनेट मीटिंग बोलवा, कॅबिनेटमध्ये ते पास करा, असेंब्ली बोलवा, असेंब्लीमध्ये 24 तासात पास करून टाका चर्चा करून. अडचण काय, प्रॉब्लेम काय आणि काय जो काय मार्ग आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेता असताना मार्ग काढलाच होता. त्यांची काय लाईन होती, वेन देर इज अ विल, मी त्यांना कोट करते, माझा कोट नाही. वेन देर इज अ विल देर इज अ वे, वेन देर इज नो वे देर इज रिपोर्ट आणि काय अँड कमिटी. हे मी नाही बोललेले, हे माननीय मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा तुमच्याच काल चॅनलवरही दाखवलेली बातमी आहे. त्याच्यामुळे माझी विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना तुमच्याकडे मार्ग होता असं तुम्ही म्हणत होता, त्याची अंमलबजावणी लोकांनी, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एवढा विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे. 250 आमदार तुमचे आहेत, 300 खासदार तुमचे आहेत, तुम्ही वॉक द टॉक. योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत ना त्यांनी आता एक विधान केले की ज्यांनी आंदोलनाला रसद पुरवली आहे त्या सगळ्यांची यादी गृह खात्याकडे ही तातडीने त्यांनी सांगितली पाहिजे. गृहराज्यमंत्री हो अर्थातच लिस्ट आहे तर दाखवा चॅनलला, मलाही कळू दे. मला प्रत्येक मराठी माणसाला, भारतीय माणसाला इच्छा आहे ना की बाबा कोण रसद पुरवतंय, कळू दे ना देशाला. दूध का दूध और पाणी का पाणी एक. आणि दुसरी गोष्ट की ह्या देशामध्ये आंदोलन करायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सगळ्यांनाच दिलेला आहे. बीडमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली मराठा आरक्षण. हो त्याला जबाबदार हे तत्कालीन सरकार आहे. सामाजिक तेढ निर्माण करतायत असे आरोप देवेंद्र फडणवीसांवर होत आहेत. मात्र ते म्हणतायत सामाजिक तेढ निर्माण करणं आमच्या तत्वात बसत नाही, राजकारण चुलीत गेले. यालाच धरून आणखीन एक प्रश्न, म्हणूनच ऑल पार्टी मीटिंग बोलवा ना. मग किती दिवस झाले, 1 आठवड्यापूर्वी सगळ्यांनाच माहिती होतं हे येणार आहेत सगळे मुंबईला. हे वादळ येणार होते सगळ्यांना माहिती होतं ना. मग माहिती असताना मग जर त्यांना राजकारण करायचं नव्हतं, जर त्यांना कुणाची गैरसोय करायची नव्हती तर मग त्यांनी ऑल पार्टी मीटिंग, असेंब्ली, मी तुम्हाला प्रोसेस सांगतेय. तातडीने कॅबिनेट बोलवा, कॅबिनेट नोट तयार करा, कॅबिनेट मध्ये पास करा, त्याच्यानंतर असेंब्ली बोलवा, तातडीने असेंब्लीमध्ये पास करा, अंमलबजावणी करा. आणि जर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करायचं असेल तर दिल्लीला पाठवा. 7-8 तारखेला सगळे, 8-9 तारखेला बीजेपीचे सकट सगळे खासदार दिल्लीत आहेत. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करायचं आहे तर स्पेशल सेशन बोलवा. महिला आरक्षणासाठी बोलवलं आम्ही, गेला ना सरकारने करावं तसं तातडीने. राज्यमंत्री पंकज भोयर म्हणतात पवार सत्तेत असताना मराठा समाजासाठी काय केलं. त्यांना मी पत्र पाठवीन त्याचं, कदाचित त्यांचं अभ्यासात कुठेतरी कदाचित काही ग्रह खाता सबसेल फेल ठरले असं वाटतं का सगळ्यामध्ये? नाही नुसतं ग्रह खातं कटलं, सरकार फेल ठरलंय. नुसतं एकांना टार्गेट करून होणार नाही. जेव्हा बघा लाल दिवा, प्रायव्हेट प्लेन, हेलिकॉप्टर, या सगळ्या सोयी, इंस्टाग्राम वरचे त्यांचे फिल्म्स, हे सगळे काय फक्त फोटोसाठी नसतात. जबाबदारी जेव्हा घ्यायची असेल सकट सगळ्या सरकारची जबाबदारी येईल. राज्य सरकार बदलून महिला पत्रकारांना असू देत किंवा बाकी पत्रकारांना त्रास दिला जातोय, त्यांच्या ओढाताण होतीये त्यांची. काही महिलांचे काल कपडे देखील फाडण्यात आले होते आणि जरांगे पाटलांना त्यांनी लेटर देखील दिलंय की आमच्यासोबत असे येतात, म्हणजे आंदोलकांना आवरा म्हणून. माझे 2 ह्याचे भाग आहेत. एक तर मला वाटतं जरांगे पाटलांनी कालच त्याच्यावर स्टेटमेंट केलेलं आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की महाराष्ट्राचं सरकार
लॉ अँड ऑर्डर करते काय, हा पण प्रश्न येतोच ना. म्हणजे मग सुरक्षितता द्यायला महाराष्ट्र सरकार कमी पडतंय का, हे मान्य केलं पाहिजे. मग हे सरकार हटवा. जर सरकारला चालवता येत नसेल आणि लोकांना सुरक्षित ठेवत नसेल, आमच्या महिलांना जर हे सरकार प्रोटेक्शन देऊ शकत नसेल, तर मग सरकार काय करते, पोलीस यंत्रणा काय करते. पोलीस यंत्रणा आहे ना, सगळ्या बिचाऱ्या आमच्या पोलिसांच्या पण सगळ्या सुट्ट्या सरकारने केल्या पाहिजे. मग ओनरशिप घेतली पाहिजे होम मिनिस्ट्रीनी. होम मिनिस्ट्री काय करते, त्यांचा इंटेलिजन्स काय करते. इंटेलिजन्स फेलियर आहे या सरकारचा. मग या सरकारने राजीनामा द्यावा झेपत नसेल तर. ताई, केंद्र सरकारचे सगळे हातात आहे, घटनेत बदल करावा लागेल, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. गेल्या आज 4था दिवस आंदोलनाला भाजप सरकारची इच्छाशक्ती दिसत नाही का, कारण एवढे मोठ्या प्रमाणात लोक मुंबईमध्ये गेलेत. देवेंद्रजी काय म्हणाले होते, इफ देर इज अ विल देर इज अ वे, इफ देर इज नो वे देर इज कमिशन, देर इज डिस्कशन अँड देर इज कमिटी. आता काय चाललंय, जे देवेंद्रजी 2018 मध्ये बोलले तेच आज होत आहे ना. तोच व्हिडिओ तुम्ही काढून बघा. काही महायुती सरकारमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे दरेगावला जातात, उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात बसतात, मुख्यमंत्री मंत्रालयात बसतात. एवढा मोठा जमाव आहे, त्या जमाव आक्रमक होईल म्हणून कुठल्याच मंत्र्याची हिंमत नाही होत का जरांगेंशी चर्चा करण्याची, कारण कमिटी का पाठवली असं सुद्धा जरांगेने. आता तुम्ही बघा ना, काल मी गेले, काल संध्याकाळी. माझ्यानंतर आतापर्यंत कोण गेले तिथे, कोण गेलंय का माझ्यानंतर. मी काल तिथून निघाले 2:30-3 ला. 3 आता गिरी वाजले 11. सरकारच्या तर्फे कोणीतरी गेलंय का तिकडे, का नाही कोणी गेलेलं. पोलीस यंत्रणा का नाही तिथे गेलेली, पोलीस यंत्रणा काय करते, सरकार काय करते. अहो, मंत्रालयाच्या दारापर्यंत तिथे सगळा गोंधळ पाहायला मिळाला. आता आंदोलकांचा आंदोलन करणं अधिकार आहे, हा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे. पण मग त्यांची सोय काय, तिथे बाथरूमचा रस्ता तुम्ही बघितला काल, तुम्हाला तुमच्या जे तिथे रिपोर्टिंग करतायत त्यांना विचारा, अतिशय घाणेरडा अस्वच्छ रस्ता आहे. मग बीएमसीला मी शेवटी काल विनंती केली, मी बीएमसी कमिशनरांना काल फोन करून विनंती केली, ते स्वतः जातीने लक्ष घालतायत. मी बीएमसी कमिशनरचे जाहीर मनपूर्वक आभार मानते की सरकार ऐकलं नसेल तरी काही अधिकारी अजून संवेदनशील आहेत महाराष्ट्र सरकारमध्ये. हे आपलं भाग्य, हे खरंच आपलं भाग्य की ते लक्ष घालतायत या विषयांमध्ये, कारण का सरकार काहीच करत नाहीये. सरकारमधले नेते म्हणतात की मुंबईकरांना वेटीस धरलं जातंय. अहो, मग चर्चेला बसा ना. किती दिवस झाले, का नाही महाराष्ट्र सरकारमधलं कोणी आंदोलकांशी बोलत आहे डायरेक्टली. कोणीतरी गेलं पाहिजे, पाठवा ना. एक जण पाठवत नाहीये कोणी. महाराष्ट्र सरकारमधला एक तरी व्यक्ती गेलाय का त्यांच्याशी बोलायला. सत्तेमधले 2-4 आमदार गेले, मला वाटतं सळुंकीजी गेले, त्यांना मी पाहिलं गेलेलं. आणि नाही सत्तेमधले सोळंकीजी गेले आणि 1-2 आमदार गेले, सुरेश दास गेले. पवार साहेब मध्यस्थीसाठी जाणार असल्याच्या देखील चर्चा आहेत काही, कारण भाजपच्या नेत्या मंत्र्यांनी पवार साहेबांना साकडं घातलंय की तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही जाणते आहात, तुम्ही मनोज जरांगेंची समजूत काढा, सगळं समजावून सांगितलं. असं काही आहे, पवार साहेब जाणार आहे? मला नाही माहिती बाबा, हे तुम्हाला त्यांना ज्या बीजेपीच्या नेत्यांनी तुम्हाला सांगितलं ना त्यालाच विचारायचं. काही एकीकडे मराठा आंदोलन सुरू असताना ओबीसी ही आक्रमक झाले, त्यांचं म्हणणं आहे की आमचीही त्या आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी भूमिका जाहीर करावी. हो, हे महाराष्ट्र सरकारचं फेलियर आहेच ना, कारण का महाराष्ट्र सरकार कुणाशी चर्चाच करत नाहीये. भुजबळ साहेबांनाही आज उतरावं लागतच आहे ना. भुजबळ साहेब यांना का उतरावं लागतंय, कारण का भुजबळ साहेब सरकारमध्येच आहेत, पण त्यांना हे दुर्दैव आहे की इतक्या ज्येष्ठ मोठ्या नेत्याला आज न्यायासाठी उतरावं लागतंय भुजबळ साहेबांना, कारण का सरकार कुणाचंच ऐकत नाहीये. हे दुर्दैव आहे, पूर्ण फेलियर आहे महाराष्ट्र सरकारचं. एकीकडे गणपतीचा एवढा उत्सव चाललाय, त्याच्यात केंद्राचे होम मिनिस्टर आले, ते एवढं मोठं आंदोलन चाललंय. प्रशासन काय करतंय महाराष्ट्र सरकारचं. ओके एक मिनिट मराठी अरे बोल ना. विचार एकीकडे टेरिफचं संकट देशावर आहे, तिकडे व्लादिमीर पुतीन, झेलेन्स्की आणि मोदी एकत्र आज बैठक आहे. ह्या पंडित जवाहरलाल नेहरूंना ना, ह्याच भारतीय जनता पक्ष आणि ह्याच नेत्यांनी जी नावं ठेवली ना, त्याचा थोडासा इतिहास पहा. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचे प्रधानमंत्री होते तेव्हा आपलं रशियाची नातं, तेव्हा USSR होतं, तुमचा जन्मही झाला नसेल तेव्हा USSR होतं. त्यावेळेस
आणि आपलं चायना आठवतं, चायनाचं आणि आपलं नातं हे तुमच्या जन्माच्या आधीच्या गोष्टी आहेत. पण भारताचं, चायनाचं आणि USSR तेव्हाचा, आता रशिया, मी लहान होता, जन्माला आले पण नव्हता, तेव्हाच्या जुन्या गोष्टी सांगते. त्यावेळी सगळं जे पंडित जवाहरलाल नेहरूंचं त्यावेळीचं जिओ पॉलिटिक्स होतं तेच तर आज दिसतंय. खरं आहे का नाही? बॅक टू स्क्वेअर वन. ज्या जवाहरलाल नेहरूंबद्दल हे काय काय बोललेत, आज त्यांचीच फॉरेन पॉलिसी आज पाळतात ना हे सरकार. मग सोयीप्रमाणे पंडितजींना नावं ठेवायची आणि पंडितजींनीच केलेली पॉलिसी आज या भारतात दिसतेय. त्यामुळे मला आश्चर्य वाटतंय की ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंना सातत्याने 11 वर्ष तुम्ही ज्या इंदिरा गांधींना नावं ठेवली, ज्या राजीव गांधींना नावं ठेवली, ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंना नावं ठेवली, आज म्हणजे सत्यमेव जयते. आज तीच पॉलिसी इतक्या वर्षानंतर मोदी सरकारना तीच पॉलिसी आज दिसते. तो फोटो बघा, खूप बोलका आहे तो फोटो. पंडितजींचेच असे फोटो आहेत आणि त्यानंतर आज मोदीजींचे. थँक्यू ताई. त्याचा न्याय मिळू दे, बाप्पाकडे मागणी आहे, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं. सुप्रिया सुळे हे पुण्यात पत्रकारांशी संवाद साधतायत. युवा मुलांच्या मनात काही वेदना असतात असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. बळीराजा न्याय मिळू दे, बाप्पाकडे खरं तर मागणी बळीराजासाठी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत. नेमकं महाराष्ट्र सरकार, प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी काय करते असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय. खासदार सुप्रिया सुळे हे पुणे आणि बारामती दौऱ्यावर आहेत. यात ते पुणे आणि बारामतीतील विविध गणेश मंडळांना भेट देणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.